तर आज मी बनवणार आहे गुलाबजामुन. तर हे इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स आहे, 200 ग्रॅम आहे आणि हे चितळेचं पॅकेट आहे. तर आता मी गुलाबजाम बनवणार आहे. किती होत आहेत बघू, दाखवते मी तुम्हाला. पहिलं तर हे पॅकेट फोडून घेते. तर आता पॅकेट फोडून घेते पहिल्यांदा. आता हे इन्स्टंट मिक्स आहे, त्याच्यामुळे ना घरी काय पीठ बनवलेलं नाही आहे, हे बघू शकताय. आणि ह्याचा स्मेल खूप छान येतो आहे. ह्यात काय नाही, फक्त दूध टाकून हे पीठ मळून घ्यायचं. आणि दूध पण नसेल ना तर तुम्ही पाणी टाकून सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता. तर आता सगळं पीठ घेतलं मी ताटामध्ये आणि आज मी दूध वापरणार आहे. तर दुधाचा वापर करून हे पीठ असं जास्त घट्ट पण मळायचं नाही, जास्त सैल पण मळायचं नाही, एकदम असं सॉफ्टवालं पीठ मळायचं आपल्याला. मी दाखवते तुम्हाला एकदम हलक्या हाताने. तर आता आपण आहे ना इथं थंडच दूध वापरणार आहे. थोडं थोडं करून आपण ह्याच्यामध्ये पीठ दूध टाकायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ. जास्त पण आपण जसं चपातीला भाकरीला एकदम रगडून पीठ मळतो तसं नाही मळायचं. सध्या आता मी हे मिक्स करते आहे सगळ्या पिठामध्ये. थोडं थोडं दुधाचा वापर करायचा आपल्याला इथं. आणि पीठ मळून झाल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे की मला एकूण अंदाजे किती दूध लागले गुलाबजामचं पीठ मळायला. असं एकदम हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं, गोळा करायचा आहे त्याचा. तर झालेला आहे आपला हा गुलाबजामचा गोळा मळून. आणि आता लगेच मी ह्याच्यानं गोळे करायला घेणार आहे. आता ह्या पिठाला मला जवळजवळ आहे ना अर्ध फुलपात्र दूध लागलेलं आहे, त्यामुळे हे असा मऊ गोळा झाला आहे आपला तयार. आता आहे ना गोळे तयार करून घेऊया लगेच. तर आता ह्या पिठामध्ये ना किती गुलाबजाम होत आहे ते बघूया. आणि जरा मोठ्या मोठ्या साईजचेच मी गुलाबजाम करणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे, चीर न पाडता करून घ्यायचे. हे बघू शकताय. पीठ छान मळलं गेलं ना की गोळे पण खूप छान होतात आणि अजिबात सुद्धा चीर जात नाही. आता हे बघू शकताय तुम्ही, बिलकुल सुद्धा चीर गेलेली नाही आहे ह्याला. खूप मस्त झालं आहे. तर एवढ्या साईजचं आपल्याला गुलाबजाम करून घ्यायचे, म्हणजे तळताना हे थोडेसे मोठे होतील आणि छान दिसतील, छान लागतील पण. चला आता बाकीचे सगळे गुलाबजाम मी असेच बनवून घेते, म्हणजे जे गोळे आहेत ना ते सगळे असेच बनवून घेते. तर आता सगळे गोळे करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि 45 गोळे करून झालेत, म्हणजे 45 गोळे करून झालेले आहेत एका पॅकेटमध्ये. मी जरा मोठ्या साईजचे केले त्यामुळे 45 झालेत. तुम्ही अजून जर छोट्या साईजचे करायचे असेल तर जास्त होतील, आणि मोठ्या साईजचे करायचे म्हटले तर अजून जास्त कमी होतील. पण गुलाबजाम खूप मोठा होईल. जास्त पण मोठा गुलाबजाम चांगला वाटत नाही, मीडियमच गुलाबजाम छान वाटतं. तर झाले सगळे गोळे करून. आता हे छानपैकी आता तेलामध्ये तळून घेते. चला. तर आता मी पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी ठेवले पाकासाठी, आणि अंदाजानेच मी साखर टाकणार आहे इथे. तरी पण अंदाज म्हटलं ना तर एक मोठं फुलपात्रभर साखर घालणार आहे मी इथं पाक करण्यासाठी. तर आता गॅस मोठाच ठेवलाय मी, आणि चमच्याने आता हे सतत ढवळत राहणार आहे जोपर्यंत पाक आपला होत नाही. पाक आपल्याला एकतारी पाक करायचा नाहीये, किंवा जास्त पण घट्ट पाक करायचा नाही. थोडासा नॉर्मली एकतारीच करायचा आहे, पण पूर्ण एकतारी नाही करायचा, कारण मग गुलाबजाम असे दगडासारखे घट्ट होतील. तर आता एका साईडला कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय मी, कारण आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता, पण मी तेलामध्ये तळतीये. तेल छान गरम झाले. आता बघूया आपण गुलाबजाम टाकून. हे बघू शकताय तुम्ही. तर आता गुलाबजाम तळून घेते. एकदम 7-8 टाकलेले आहेत मी.
आणि ते असे एका जागेवर ठेवले ना मग एकाच बाजूने भाजतात, त्यामुळे असं सारखं चमच्याने किंवा उलटण्याने आपण सारखं याला उलटत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजतात पण आणि गुलाबजामला कलरसुद्धा छान येतो. बघितलं का कसं सगळ्या बाजूने कलर छान यायला लागलाय. आपल्याला एकदम असे ब्राऊन गुलाबजाम करायचे आहेत, लालसर ठेवायचे नाहीत, एकदम असे ब्राऊन करणार आहे मी, तेव्हा ते एकदम छान दिसतात. हा कसा कलर यायला लागलाय तसे बाकीचे सगळे करणार आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ना ती मीडियम ठेवली आहे मी, म्हणजे गुलाबजाम आतपर्यंत छान असा तळला गेला पाहिजे. गुलाबजाम करताना कधीही हाय फ्लेमवरती गुलाबजाम तळू नका, नाहीतर मग आत कच्चा आणि बाहेरून एकदम जळून जातो, म्हणजे काळसर होतो आणि मग ते गुलाबजाम चांगले लागत नाहीत, पाकात व्यवस्थित मुरत नाहीत, हे असं होतं. त्यासाठी ही ट्रिक लक्षात ठेवा. गुलाबजाम तळताना गॅस मिडियम हवा आहे आणि सतत चमच्याने आपल्याला असं हे हलवत राहायचं आहे. आता बघू शकता गुलाबजामला किती छान कलर आला आहे. आता अजून आहे ना मी पूर्ण 1 मिनिट असंच हलवत राहणार आहे आणि गुलाबजाम काढून घेणार आहे. तर आता गुलाबजाम छान असे ब्राऊन रंगावरती एकदम तळले तुम्हाला दिसत असेल आणि काढून घेते मी. हे बघू शकताय किती छान तळले गेलेत. आता दुसरी बॅच पण लगेच टाकते. इकडे दुसरी बॅच पण तळतीये आणि इकडे बघू शकताय पाकाला छान उकळी पण आलेली आहे, पाक छान उकळतोय. तर आता आपले सगळे गुलाबजाम छान असे तळून झालेले आहेत आणि पाक पण इकडे रेडी होतोय. तर आता पाक पण रेडी झालाय, हे बघू शकताय तुम्ही. आणि आता मी ना गरम गरम पाकामध्येच गुलाबजाम सोडणार आहे. पाकामध्ये गुलाबजाम सोडून जवळजवळ आपल्याला त्याला चांगलं 1-2 तास असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपले गुलाबजाम छानपैकी भिजतील पाकामध्ये. तर आता हे सगळं पाकात मी एकत्र करते. पाक मी काही जास्त केलेला नाही आहे, फक्त गुलाबजाम भिजण्यापुरताच पाक केला आहे. छान झालेत ना गुलाबजाम. तर कशी वाटली तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी? तर कशी वाटली तुम्हाला ही माझी गुलाबजामची रेसिपी? आवडली का? जर आवडली असेल ना तर नक्कीच माझ्या ह्या नवीन चॅनेलला म्हणजेच प्रतिमाज किचन ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण माझा नवीन चॅनेल आहे आणि मी खूप चॅनेलसाठी मेहनत घेते. आपल्याला 1000 सबस्क्रायबर लवकर करायचे आहे, त्यामुळे पटपट तुम्ही सबस्क्राईब करा. रेसिपीला छान तुम्ही रिस्पॉन्स देताय, तसेच सबस्क्राईब पण करा, माझी रिक्वेस्ट आहे. आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.